नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 13 मार्चचं करंट अफेअर्स जे आहे ते इथे बघणार आहोत। आज सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न तुमचे इथे कव्हर होऊन जातील। लेक्चरला सुरुवात करण्याआधी नवीन विद्यार्थ्यांसाठी जस्ट इन्फॉर्मेशन, आपल्याकडे काही बॅचेस आहेत जसं की राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच आहे, कंबाईन घटक पूर्व परीक्षेसाठी लक्ष बॅच आहे, वर्षभर चालणारी फाउंडेशन बॅच सुद्धा आहे, कंबाईन गट ब घटक पूर्व मुख्यसाठी सेम राज्यसेवेसाठी, आणि यशस्वी बॅच आहे गट ब मुख्य परीक्षेसाठी। तर मित्रांनो, या बॅचेस तुम्हाला ऍप्लिकेशनवर मिळून जातील। या व्यतिरिक्त नोट्स जे आहेत, तुम्हाला फक्त नोट्स हवे असतील तर नोट्स पॅक तुम्ही 499 रुपयाचा ऍप्लिकेशन वरून परचेस करू शकता। तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा, लॉग इन करा, जी बॅच हवी, नोट्स हवे ते इथून परचेस करा। या व्यतिरिक्त आपलं टेलिग्राम आणि इंस्टाग्राम पेज आहे तर ते सर्वांनी जॉईन करायचं आहे। त्यावर तुम्हाला जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते मिळत जातील, इतर गोष्टी अवेलेबल होत जातील। सुरुवात करूया 13 मार्चच्या क्वेश्चन आन्सरला। तर बघा, पहिला प्रश्न आहे, मार्च 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर 2025 मार्च मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। जस्टिस जॉयमाल्या बागची यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जस्टिस जॉयमाल्या बागची। बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर प्रश्न विचारला जातो, ठीक आहे। सो कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची, हे आता काय बनलेले आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश बनले। आणि हे जे न्यायमूर्ती बागची आहेत यांचा सुप्रीम कोर्टामधला जो काही कार्यकाळ आहे सर्वोच्च न्यायालयामधला तो खूप जास्त असणार आहे। मे 2031 मध्ये, ठीक आहे, न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या निवृत्तीनंतर ते मुख्य न्यायाधीश होणार आहेत, ठीक आहे। सो बघा, इथे लक्षात घ्या, इथे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नवीन न्यायाधीश म्हणून। मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर इकडे जर तुम्ही पाहिलं तर आताचे जे के व्ही विश्वनाथन आहेत यांच्यानंतर 2031 मध्ये हे मुख्य न्यायाधीश सुद्धा बनतील, ठीक आहे। चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुद्धा बनतील, कोण? बागची, ठीक आहे। त्यानंतर बघा, जर तुम्ही पाहिलं तर 2024-25 च्या बाबतीमध्ये इतर काही नियुक्त्या तुम्हाला इथे राष्ट्रीय नियुक्त्या दिलेल्या आहेत। थोडंसं याला रिवाइज करून घ्यायचे, एकदा वाचून घ्यायचे, जे महत्त्वाचं आहे ते नजरेसमोरून गेलं पाहिजे। यूपीएससीचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? प्रीती सुदान आहेत। कोण आहेत? प्रीती सुदान आहेत, ठीक आहे। बाकी दुसरा प्रश्न घेऊया। मार्च 2025 मध्ये कॅनडाच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आता यावर प्रश्न तेव्हाच येईल जेव्हा आपले पंतप्रधान यांची मीटअप होईल किंवा काहीतरी नवीन गोष्टी होतील कॅनडा आपल्यामध्ये, तेव्हा यावर क्वेश्चन येऊ शकतो एखादं स्टेटमेंट। सो लक्षात ठेवा, मार्क कार्नी हे काय आहेत? कॅनडाचे नवीन पंतप्रधान आहेत। मार्क कार्नी हे एक लिबरल पक्षाच्या नेतृत्वाचे यांनी तिला जिंकले ते त्यामध्ये इलेक्शन, आणि जस्टिन ट्रुडो जे आहेत त्यांच्यानंतर ते आता कॅनडाचे नवीन पंतप्रधान बनतील। मध्यवर्ती बँकेचे माजी गव्हर्नर आहेत ते, आणि पंतप्रधान होण्याच्या शर्यतीमध्ये 59 वर्षाचे असणारे कार्ने 86% मत मिळवल्याशिवाय ते पहिले कॅनडाचे पंतप्रधान असतील। कोण? कार्नी हे इतके वोट मिळवलेले पहिले पंतप्रधान आहेत। मग थोडंसं कॅनडा बद्दल दिलेलं आहे आपल्याला। कॅनडा आपण नॉर्थ अमेरिकेमध्ये, उत्तर अमेरिकेमध्ये एक मोठा देश बघतो। चलन आहे कॅनेडियन डॉलर। उत्तर अमेरिकेमध्ये आहे पंतप्रधान मार्क कार्नी, आणि युनायटेड स्टेट्स हे शेजारी देश आहे, आणि कॅनडाला सर्वात लांब समुद्र किनारा सुद्धा आहे। कॅनडामधील मग इतर काही गोष्टी, सर्वात मोठं शहर दिलंय टोरंटो वगैरे, इतर गोष्टी दिलेल्या आहेत, नजरेसमोरून जाऊ द्या। नेक्स्ट क्वेश्चन, 54वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 2025 कधी आणि किती दिवस साजरा केला जातो? बघा, राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह जो आहे तो 4 मार्च ते 10 मार्च हा आठवडा एक आपण म्हणूया सेलिब्रेट केला जातो। तर 4 मार्च ते 10 मार्च या कालावधीमध्ये हा 54वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सेलिब्रेट केला गेला आहे। कामाच्या ठिकाणी सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढवणे हा याचा उद्देश आहे, ठीक आहे। आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद जे आहे ते हा सप्ताह आयोजित करत असतं। 1972 ला पहिल्यांदा हा सप्ताह सुरू केला होता, आणि मग दरवर्षी साजरा केला जातो। या वर्षीची थीम काय होती? सेफ्टी अँड वेलबिंग क्रुशियल फॉर विकसित भारत, विकसित भारत, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 12वा संयुक्त विशेष सैन्याचा सराव खंजर 12 मध्ये, खंजर X12 म्हणजे 12वी आवृत्ती, तर भारत आणि कोणत्या देशामध्ये तो आयोजित करण्यात आलेला आहे?
असा प्रश्न इथे आपल्याला विचारलाय. तर भारत आणि किर्गिस्तानमध्ये बघा महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करते, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो खंजर 12 किंवा खंजर X22 हा भारत आणि किर्गिस्तान या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे. भारत किर्गिस्तान मध्ये 12वा संस्करण जो आहे खंजर 12, ठीक आहे, X22, तर हा किर्गिस्तान मध्ये 10 मार्च ते 23 मार्चच्या दरम्यान आयोजित केला गेला आहे. आणि एक चांगली समज व्हावी, लढाऊ क्षमता व्हावी, आंतर कार्यक्षमता वाढवणं दोन्ही देशांमध्ये, हे याचा उद्देश होता. सो 2011 मध्ये हा महत्वाचा लष्करी सराव सुरू झाला होता, तो आता या मार्च मध्ये पण होता. ठीक आहे. त्यानंतर बघा लष्करी सराव इतर जे आहेत तर ते तुम्हाला इथे दिलेले आहेत, जसं की धर्म संरक्षक जो आहे तो भारत आणि जपानसाठी आहे. ही स्लाइड ना खूप महत्वाची आहे, करंट अफेअर्स मध्ये यावर क्वेश्चन फिक्स येतो. ठीक आहे. सो हे महत्वाचं आहे. ईस्टर्न ब्रिज जर पाहिलं तर भारत आणि ओमान मध्ये ईस्टर्न ब्रिज आहे. तसं मलबार सराव जो आहे तो 4 देशांमध्ये होतो, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेमध्ये. राईट. शक्ती भारत आणि फ्रान्स मध्ये आहे. सिम्बेक्स भारत आणि सिंगापूर मध्ये आहे. गरुड भारत आणि फ्रान्स मध्ये आहे. गरुडवर आगेच कशात तरी प्रश्न पण येऊन गेलाय. जिमेक्स भारत आणि जपान मध्ये आहे. ठीक आहे. सो असे वेगवेगळे दिलेले आहेत. बोंगो सागर भारत आणि बांगलादेश मध्ये आहे. राईट. पुढचा प्रश्न बघा, अस्त्र MK3 क्षेपणास्त्राचे नवीन नाव काय आहे? अस्त्र MK3 क्षेपणास्त्राचं नवीन नाव काय ठेवलेलं आहे? गांडीव. ठीक आहे. काय ठेवलेलं आहे? गांडीव हे त्याचं नाव ठेवलेलं आहे. सो ऑप्शन नंबर 2 हे उत्तर इथे येतं. भारताचा जो काही हवेतून मारा होणारे जे काही अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे, एकदम एक्स्ट्रा वाला मॉडर्न, तर अस्त्र MK3 याचं नाव ऑफिशियली आता काय केलेलं आहे? गांडीव केलेलं आहे. तर महाभारतातील अर्जुनाचं, गांडीवधारी अर्जुन म्हणतो ना आपण, धनुष्यबाण अर्जुनाचं, त्याच्यावरून हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. मग क्षेपणास्त्राचं नामकरण शक्ती, अचूकता आणि हवाई युद्धामधील सामरिक महत्व यांचं हे प्रतीक दाखवतं. बघा अस्त्र MK3 बद्दल, गांडीव बद्दल थोडस बघूया की काय आहे हे. तर नेक्स्ट जनरेशन बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल आहे. कशी आहे? एअर टू एअर मिसाईल आहे, हवेतूनच मारा केला जातं. आणि हाय स्पीड एअर कॉम्बॅट साठी आणि लांब पल्ल्याचे जे काही लक्ष्य आहे त्यामध्ये व्यस्त राहण्यासाठी हे डिझाईन केलेलं आहे. पुढे बघा, मार्च 2025 मध्ये कोणते देशाचे 58वे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? देशाचं 58व व्याघ्र प्रकल्प टायगर रिझर्व, तर माधव टायगर रिझर्व जे मध्य प्रदेश मध्ये आहे, हे मार्च 2025 मधलं आपल्या देशातलं 58व टायगर रिझर्व बनलेलं आहे. तर शिवपुरी मध्य प्रदेश मध्ये आहे हे. ठीक आहे. तर देशातलं 58व टायगर रिझर्व आहे आणि मध्य प्रदेश मधलं 9वं टायगर रिझर्व आहे. महाराष्ट्रात किती आहेत? महाराष्ट्रामध्ये 6 टायगर रिझर्व आहेत. मध्य प्रदेश मधले जे 9 टायगर रिझर्व आहेत ते इथे दिलेले आहेत. ठीक आहे. रातापाणी 57वा होता आणि विरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प 54वा होता. त्याआधी पन्ना आहे, बांधवगड, पेंच, कान्हा, सातपुडा, संजय दुबरी. ठीक आहे. सो हे सगळे व्याघ्र प्रकल्प तिथे बघायला मिळतात. पुढे जाऊया. दक्षिण जॉर्जिया बेटाजवळ अडकलेल्या जगातील सर्वात मोठ्या हिमखंडाचे नाव काय आहे? कुठे? तर दक्षिण जॉर्जिया, साऊथ जॉर्जिया जवळ अडकलेल्या सर्वात मोठ्या हिमखंडाचं नाव काय आहे? A23A. यावर क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे. राज्यसेवेमध्ये. सो हे थोडस एक लक्षात ठेवा, किंवा UPSC मध्ये. A23A हे दक्षिण जॉर्जिया बेटाजवळ अडकलेला सर्वात मोठं हिमखंडाचं नाव आहे. आईसबर्ग किंवा आईसबर्ग्स हे काय आहे? हिमखंड जे समुद्रामध्ये तरंगत असतात, बर्फाचे असे मोठे, एक खडक सारखं समजा की बर्फाचा मोठा असा भाग तरंगत असतो. हिमनद्यांपासून तुटलेले जे बर्फाचे तुकडे असतात ते आपल्याला बघायला मिळतात समुद्रात तरंगत. तर ते नैसर्गिक चमत्कार पृथ्वीच्या हवामान प्रणालीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतात, सागरी प्रवाहांवर प्रभाव टाकतात आणि सागरी जीवनासाठी निवासस्थान पण पुरवतात. पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन 2025 कधी साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो? तर 10 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन साजरा केला जातो. ठीक आहे. सो हा जो दिन आहे यामध्ये जे काही न्यायाधीशाचं समाजातील योगदान आहे, स्पेशली महिला न्यायाधीशांचं, ते ओळखण्यासाठी आणि न्याय व्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग जो आहे तो समान सहभाग वाढवण्यासाठी तो दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे. 28 एप्रिल 2022 ला 10 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन म्हणून घोषित केला होता. पुढे जाऊया. महासभेने केला होता तो. ठीक आहे. युनायटेड नेशन्स.
एशियन क्रिकेट काउन्सिल ACCच्या संचालक मंडळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करेल असं विचारलेलं आहे. तर ACC म्हणजेच एशियन क्रिकेट काउन्सिलचं जे संचालक पद आहे ते राजीव शुक्ला यांना देण्यात आलेलं आहे. तर ह्यांना नवीन संचालक याच्यावरती भरती केल्या आणि यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जय शहा यांच्या जागी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सो कोण BCCI जे आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, तर त्यांनी ACCच्या संचालक मंडळावर नवीन प्रतिनिधींची घोषणा केली आहे. राजीव शुक्ला यांची तिथे नियुक्ती केलेली आहे. ठीक आहे. आणि आशिष शेलार यांना सुद्धा ACC मध्ये महत्वाची भूमिका देण्यात आलेली आहे. मग ACC जे आहे एशियन क्रिकेट काउन्सिल जे आहे त्यामध्ये 19 सप्टेंबर 1983 ला स्थापना झाली होती. कोलंबो श्रीलंका या ठिकाणी याचं मुख्यालय आहे आणि शम्मी सिल्वा हे त्याचे अध्यक्ष आहेत. कोणत्या समुद्र किनाऱ्याचे ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे? ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन कोणत्या समुद्र किनाऱ्याचं काढलेलं आहे? तर आंध्र प्रदेश मधलं ऋषिकोंडा बीच जे आहे या ऋषिकोंडा बीचचं ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन जे आहे ते काढून घेण्यात आलेलं आहे. ठीक आहे. विशाखापट्टणम येथे आंध्र प्रदेश मध्ये ऋषिकोंडा बीच आहे. 2020 मध्ये त्याला ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालं होतं, पण आता ते तात्पुरतं सस्पेंड केलंय. कारण पर्यावरणीय जे काही तिथे मग मानक ठेवलेले असतात की तुम्हाला ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन तेव्हा मिळेल की तिथे तुम्ही पर्यावरणाचा विचार करून ती क्लीनलीनेस किंवा त्या गोष्टी मेंटेन करता. बट उल्लंघन झालेलं आहे आणि समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीर बांधकामं वगैरे झालेली आहेत, त्यामुळे हे सर्टिफिकेशन जे आहे ते रद्द केलंय. सो जिथे चांगल्या प्रकारे पर्यावरणीय सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं पालन होतं त्यांनाच ते मिळतं. जिथे होत नाही तिथून ते काढून घेतलं जातं किंवा त्यांना दिलं जात नाही. नेक्स्ट क्वेश्चन, इयाल जमीर यांची कोणत्या देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इयाल जमीर इस्रायलची यांना काय बनवण्यात आलेलं आहे? इस्रायलचे नवे लष्कर प्रमुख बनलेले आहेत. गाझा, सिरिया आणि लेबनन मधील जे काही त्यांचे हे आहेत त्यासोबत सर्व लष्करी कारवायांचं नेतृत्व हे करणार आहे. ठीक आहे. आणि इस्रायलचे लेफ्टनंट जनरल हर्जी हालेवी यांच्या जागी आता इयाल जमीर यांची नवीन लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे. इस्रायल विषयी थोडंसं बघणं महत्वाचं आहे. इस्रायलचे अध्यक्ष इस्हाक हर्जोग आहेत. त्यांच्या संसदेचे नाव नेसेट आहे. अधिकृत भाषा हिब्रू आहे इस्रायलची. लेबनन, सिरिया, जॉर्डन, इजिप्त हे त्यांचे शेजारील देश आहे. आणि इस्रायल मधून भारतीयांना परत आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन केलं होतं? ऑपरेशन अजय. कोणतं ऑपरेशन अजय? लक्षात ठेवा, क्वेश्चन येऊन गेलेला आहे. बेंजामिन नेतन्याहू हे त्यांचे पंतप्रधान आहेत. इस्रायली शकेल हे त्यांचं चलन आहे आणि येरुशलम राजधानी आहे. खंड आशिया आहे. ओके, इस्रायल विषयी आपण पाहिलं. नेक्स्ट क्वेश्चन, मुलांच्या लसीकरणावरती लक्ष ठेवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने राईज ऍप सुरू केलेला आहे? ऍप वरती क्वेश्चन बनतात. सो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. राईज ऍप हे उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेलं आहे. कोणी सुरू केलेलं आहे? उत्तर प्रदेश सरकारने मुलांचे जे लसीकरण होतं, वॅक्सिनेशन होतं लहान मुलांचं, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी रॅपिड इम्युनायझेशन स्किल एन्हान्समेंट, राईज फुल फॉर्म पण येऊ शकतो, रॅपिड इम्युनायझेशन स्किल एन्हान्समेंट हे जे ऍप आहे ते लॉन्च केलंय. लसीकरण कव्हरेज सुधारणे आणि सर्व मुलांना वेळेवर लसीकरण केले जाईल याची खात्री करणे हे या ऍपचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आजचे प्रश्न झालेले आहेत. आजचा हा जो टेस्ट क्वेश्चन आहे याचा आन्सर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवायचे. आणि आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल. आपण रॅपिड फायर मोड मध्ये हे जीकेचे क्वेश्चन्स घेतो जेणेकरून डेली तुमच्यापर्यंत अपडेट गेल्या पाहिजे जे काही बदल होतात त्याचे. आपले काही बॅचेस आहेत, तुम्ही ऍप्लिकेशन वरून जॉईन करू शकता. आयदर राज्यसेवा असेल किंवा कंबाईन गटब असेल, घटक असेल, डिस्क्रिप्टिव्ह बॅचेस असतील, तुम्हाला सगळ्या मिळून जातील. 499 मध्ये आपल्याकडे नोट्स पॅक आहे. हा नोट्स पॅक तुम्ही ऍप्लिकेशन वरून परचेस करू शकता. PDF स्वरूपात नोट्स मिळून जातील. ऍप्लिकेशन डाउनलोड करा प्ले स्टोर वरून आणि लॉग इन करून तुम्हाला जी बॅच हवी आहे, नोट्स हव्या, परचेस करू शकता. आपलं टेलिग्राम आणि इंस्टाग्राम चॅनल सुद्धा सर्वांनी जॉईन करायचं आहे. तिथे तुम्हाला महत्त्वाचे अपडेट दिले जातात. तर धन्यवाद. भेटूया आपण पुन्हा एकदा एका नवीन लेक्चर मध्ये. बाय बाय.